नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार राजकीय पक्षांचा सुरू झालेला आहे. आपल्या सोबत आहेत प्रहारचे आमदार बच्चू कडू, ज्यांनी अमरावतीमधून आपला उमेदवार दिलेला आहे आणि त्यानंतर राणांवर सतत ते प्रहारही करतायत. तर बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेलेत. बच्चू कडू, स्वागत तुमचं TV9 मध्ये. स्वागत शिट्टी वाजून करतो. जी नक्कीच. तुमचं दिनेश बुब्बे यांचं मला वाटतं चिन्ह आहे आता शिट्टी, आणि शिट्टी वाजवून तुम्ही आता यामध्ये सहभागी झालेत या चर्चेमध्ये. बच्चू कडू, मला सुरुवात आधी हे सांगा की तुम्ही महायुतीमध्ये आहात की नाही? अमरावतीत तर आम्ही लढतोय. आम्ही असं हा निर्णय महायुतीचा आहे, हा निर्णय माझा नाही आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो काही निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करतो. नाही बच्चू कडू, अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार आहेत नवनीत राणा. तुम्ही त्यांच्यावर PhD देखील करणार आहात, पण तिथे तुम्ही तुमचा उमेदवार दिलेला आहे. म्हणून तुम्हाला विचारते की तुम्ही महायुतीमध्ये आहात की महायुतीमधून तुम्ही बाहेर पडलाय? मी तुम्हाला तेच विचारतो आहे का तो त्यांचा निर्णय ना. आता आम्ही इथं बंड केलंय, युतीत ठेवायचा नाही ठेवायचा तो त्याचा निर्णय. अच्छा, म्हणजे महायुतीने ठरवायचे की बच्चू कडूंना ठेवायचं की नाही ठेवायचं? हा, तुमचा जो हा विरोध आहे की तुमचं हे जे काही बंड आहे ते फक्त राणांच्या विरोधामधलं आहे, फक्त अमरावती पुरता आहे? फक्त अमरावती पुरतं आहे. मुळात राणांना तुमचा विरोध का? दोन तीन गोष्टी आहे. एक तर आपण पाहतोय का नेहमी मारण्याच्या भाषा बोलणे, धवसा देणे, पूर्ण वातावरण जिल्ह्याचं जाणीवपूर्वक वादाचं निर्माण करणे, अशा अनेक गोष्टी आहे. श्रेय घेण्याचं काम करणे, या सगळ्या, मला सुद्धा घरी येऊन तुम्हाला मारणार अशा प्रकारच्या धमक्या देणे. दुसरं कामच काही केलं नाही. 5 वर्ष या जिल्ह्यात खासदार होता का नाही होता माहीतच नाही, कधीच दिसलं नाही राणाताई. मग लोकांचा रोष होता, लोकांची मागणी होती का आपण स्वतः आता प्रहारनं इथं उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही एकंदरीत विचार केला का ही निवडणूक फक्त एक अमरावती लोकसभा खासदारकीची निवडणूक आम्ही मुद्द्यावर लढतोय, धर्मजातीवर लढत नाही. हिरवा, निळा, पिवळा, पांढरा, भगवा असं आम्ही ही निवडणूक लढत नाही. ही आम्ही शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, घरकुलाच्या प्रश्नावर, बेरोजगारांच्या प्रश्नावर निवडणूक लढतो आहे. आणि लोकांना आम्ही आवाहन करतो का आम्ही हे प्रामुख्याने 5-6 प्रश्न घेऊन लढतो आहे. तुम्ही जाती धर्माच्या बाहेर घेऊन मतं मारू शकता का लोक? ही चाचपणी आहे. आम्ही जाती धर्माच्या निवडणुकीवर कुठल्याही प्रकारचा विचार न ठेवता मुद्द्यावर जाऊन ह्या निवडणुका लढतोय. आता माहीत पडतंय लोक या मुद्द्यासोबत आहे का पक्षासोबत आहे का जातीसोबत आहे का धर्मासोबत आहे. जी बरं, बच्चू कडू, तुम्ही असं म्हणालात की महायुतीने ठरवायचं मला ठेवायचं की नाही ते. तुम्ही ज्या वेळेला उमेदवार दिलात राणांच्या विरोधामध्ये, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडनं काही संवाद साधण्यात आला, फडणवीसांकडनं काही संवाद झाला उमेदवारी मागे घ्यावी यासाठी? नाही सर, काही त्यांचा काही संवाद, त्यांच्याकडून कुठलाही संवाद नाही झाला. त्यांचा कुठला फोन नाही, कुठल्या प्रकारची तशा प्रकारची हे पण नाही, संपर्कही झाला नाही. बच्चू कडू, तुम्ही टोकाची टीका राणांवर करता, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर. रवी राणांनी मात्र थेट तुमच्यावर तोडपाडी करणारा नेता अशी टीका केली. त्याला दाखवू ना, त्यानं तो जर एकाचा असेल तर त्यानं सांगितलं पाहिजे कुठं तोडबाजी केली. स्वतः त्याच्यात राहायचं, ज्याच्या अंगी ते गुण आहे आणि दुसऱ्याला म्हणण्याची त्याची याच तर यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं ही जी लढतोय ना, या एका गोष्टीमुळे लढतोय आम्ही का आम्ही तोडपाणी करणारा असन तर दाखवून दे, एकाचा असन तर. आणि तुझ्याकडे नसन दाखवू, पुरावे नसन तर आम्ही समजू तू 10 जणांचा आहे म्हणून.